जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयामध्ये बुधवारी रात्री 1:30च्या सुमारास रुग्णांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली। यामध्ये काही डॉक्टरांना धक्काबुक्की देखील करण्यात आली होती। या विरोधात सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। उल्हासनगर जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयामध्ये रात्री 9च्या सुमारास भगवान निंबोरे हा रुग्ण उपचार घेण्यासाठी आला असताना रात्री 1 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला ही माहिती डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना दिली व यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करत डॉक्टरांना देखील मारहाण केली। तसेच रुग्णालयातील वॉर्डसह कॉम्प्युटर काचा देखील फोडण्यात आल्या। या विरोधात आज सकाळपासूनच रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। दरम्यान घटनास्थळी पोलीस आणि महापौर अश्विनी निकम हे दाखल झाले असून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे। यावेळी डॉक्टरांनी महापौरांना कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या तोडफोडविषयी विचारणा देखील केली आणि संताप देखील व्यक्त केला। तसेच राजकीय कार्यकर्ते अशा तोडफोड करत असतात, त्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। डॉक्टरांच्या संतापानंतर महापौरांनी हे सर्व आरोप फेटाळत ते आमचे कार्यकर्ते नाहीत, आम्ही जनतेचे सेवक आहोत, संबंधित जो कोणी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल होणार अशी प्रतिक्रिया महापौर यांनी दिली आहे। सध्या या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करत पुढील प्रक्रिया सुरू केली आहे। पेशंट आमच्याकडे 9:15च्या दरम्यान आला होता। पेशंट अतिशय सिरियस होता। या पेशंटच्या संदर्भात महापौर मॅडम निकम मॅडम यांनी मला फोन पण केला होता, मेसेज पण केला होता, या पेशंटचं करायचं काय। तर आमचं त्यांच्याबरोबर चर्चा झाली, डॉक्टरांबरोबर चर्चा झाली। पेशंट अनकॉन्शियस होता, सिरियस होता। तर अशा पेशंटला आम्ही पुढे पण पाठवू शकत नव्हतो, कारण तो अर्ध्या वाटात कुठे पण म्हणजे मृत्यू पावला असता। आम्ही उपचार करत असताना सदर रुग्ण 1:30च्या सुमारास मरण पावला। आता उपचार करत असताना जर रुग्ण मरण पावला तर त्याचं दुःख हे डॉक्टरांना खूप होत असतं, नातेवाईकांना होतच, पण त्याच्या दुःखामध्ये आम्ही सुद्धा सहभागी असतो। ही घटना व्हायला नाही पाहिजे, परंतु सदर रुग्णाचा जो आजार आहे त्याचा जो क्रॉनिक म्हणजे तो लिव्हर सिरोसिस होता, अल्कोहोलिक क्रॉनिक होता, त्याचं लिव्हर, किडनी आणि ब्रेन ह्या सगळ्या गोष्टी डॅमेज झालेल्या होत्या। अशा पेशंटला आमच्याकडे उपचार आम्ही अगदी शेवटच्या टोकापर्यंत करत असतो। सदर घटना आम्ही महापौर मॅडमला पण सांगितली। महापौर मॅडम म्हणल्या, डॉक्टर तुमच्या परीनं जसं करता येईल तसं करा, म्हणजे शांत होऊन त्या गेल्या निघून। परंतु नंतर 1-1.5 तासानं पेशंटला डिक्लेअर करावं लागलं आणि डिक्लेअर केल्यानंतर नातेवाईकांचा पारा चढला। राग अनावर होऊन आमच्या 4-5-25 लोकांनी जवळपास म्हणजे आमच्या डॉक्टरावर, सिस्टरवर आणि कर्मचाऱ्यावर सगळ्यात जवळपास म्हणजे मारहाण आणि इथल्या काचा तोडफोड केल्या। जवळपास म्हणजे इथले 2-3 दालनं त्यांचे तावदानं तोडून टाकले आणि मॉनिटरची विशेष म्हणजे नासधूस केलेली आहे। मॉनिटर, खुर्च्या, कॉट हे सगळी तोडफोड केलेली आहे। हे सर्व होत असताना आम्ही पोलिसांना फोन केला। पोलीस 5-25 पोलीस बांधव आले, परंतु त्यांना सुद्धा ह्या मॉब ऐकत नव्हता। अशी घटना घडलेली आहे रात्री। त्यासाठी कसं आहे, ह्या अशा घटना एकच दिवस नाही, 365 दिवसामधून जवळपास 300 दिवस तरी आम्हाला रोज ह्या घटनांना सामोरं जावं लागतंय। रोज एक तरी कर्मचाऱ्याला म्हणजे मारहाण होते, एका तरी कर्मचाऱ्याला शिवीगाळ होते, एक तरी पेशंटचा नातेवाईक म्हणजे असा हुजत घालत असतो। आम्ही ते सगळं सहन करत असतो, मग आम्ही मजबुरी म्हणून नोकरी करतो असा त्याचा अर्थ होतो। काल जी घटना घडली ती खूप निंदनीय आहे उल्हासनगरसाठी। संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं मी आश्वासन दिलेलं आहे प्रशासनाला। आणि जे घडलंय ते कार्यकर्ते म्हणता येणार नाही। मी एक उल्हासनगरची महापौर आहे, मला प्रत्येक नागरिकाचा फोन येईल तर मी त्यांच्यासाठी नेहमी उभी असेल, पण नंतर जर अशी काही घटना घडती तर त्याच्यासाठी मी समर्थन कधीच देणार नाही। पण डॉक्टरांनी या ठिकाणी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। त्यांची एकच मागणी आहे की जो कोणी व्यक्ती आहे त्याला अटक करा, तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ। आताच पोलीस प्रशासनाला इथे बोलवण्यात आलेलं आहे, त्यांना सांगितलेलं आहे की जे संबंधित ज्यांनी ही घटना घडवली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर ते कारवाई देखील करतील। आंदोलन ते मागे घेतील, मी त्यांना तशी रिक्वेस्ट केलेली आहे, ते घेतील आंदोलन मागे। हे पहा,
ज्या प्रकारे हा विषय इथे आलेला आहे, माननीय महापौर ह्या शहराच्या प्रथम नागरिक आहेत आणि शहरातून असंख्य फोन मॅडमला जातात आणि प्रत्येक रुग्णाला सेवा पुरवणं किंवा त्यांना मदत करणं हे महापौरांचं आद्य कर्तव्य आहे. त्यानुसारच महापौरांनी या रुग्णाला मदत केली होती. कालचा जो घडलेला प्रकार आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि असमर्थनीय आहे आणि म्हणूनच एक मेसेज देण्याचा हा प्रकार आहे की ज्या कुणी रुग्णाच्या नातेवाईकांनी कायदा हातात घेतलेला आहे, कायद्यानुसार महापौर मॅडमांनी वरिष्ठ पोलिसांशी बोलून कायद्यानुसार ती प्रक्रिया सुरू आहे. FIR नोंदवण्याचं काम चालू आहे आणि जो कोणी संबंधित त्याच्यामध्ये जो दोषी आहे त्याला कायद्यानुसार शिक्षा मिळणारच आहे. परंतु इथे जे आज आंदोलन आहे, डॉक्टर आणि सर्व स्टाफला देखील आमची हीच विनंती आहे की आपण सर्व प्रशासन आहोत. हे जे रुग्णालय आहे हे 2006च्या लोकसंख्येनुसार इथली व्यवस्था आहे. 2006 ते 2026 वाढलेली जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येनुसार मध्यवर्ती रुग्णालय अपग्रेड झालेलं नाहीये की त्यांच्या तिथं जे व्यवस्था आहे ती प्रशासनाच्या वतीने पुरवले गेलेली नाही आहे. तर आता महापौर आमचे आहेत, आरोग्य सभापती आमचे आहेत, हे प्रशासन आमचं आहे, सरकार आमचं आहे. तर आम्ही डॉक्टरांकडून जी माहिती आहे ते पाठपुरावा आहे तो घेऊन आम्ही राज्य सरकारशी पाठपुरावा करून ज्या काही समस्या इथे आहेत, रुग्णांना उपचार मिळण्यासाठी ज्या समस्या येत आहेत त्या समस्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू. एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि प्रशासनाचा हिस्सा म्हणून एक समन्वय साधून याच्यावर तोडगा काढण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करू. संवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.